कोणाचा आशीर्वाद आहे की एवढं सगळं चाललंय? यांचा जो काय गोंधळ चालू आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रेमनगर, विलेपार्ले प्रेमनगर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित हा विषय आहे. या विषयामध्ये आपण पाहिलं तर सुमारे 2002 मध्ये या झोपडपट्टीचं पुनर्वसन प्राधिकरणाने स्वीकृत केलं. त्यानंतर जो डेव्हलपर आहे तर त्यांनी 2 वर्षाचं भाडं दिलं. त्यानंतर जवळजवळ 8 वर्ष त्यांनी भाडं थकवलंय. या योजनेमध्ये 2014 नंतर 2017 हे सगळ्या तारखांना त्यांना वाढीव सगळं कामं मिळत गेली विकासकाला, परंतु प्रत्यक्षात मार्फत या जागेवर कोणतंही बांधकाम झालं नाही. अर्धवट काहीतरी बांधकाम करून ठेवलं आणि याच्या उत्तरामध्ये भरपूर याच्यामध्ये त्याची स्टोरी दिलेली आहे. परंतु यामध्ये अनेक प्रश्न, खरं तर या उत्तरामध्ये पण काही आकडे पण चुकलेले आहेत. पहिलं उदाहरण म्हणजे पहिला माझा प्रश्न आहे, प्रेमनगर रहिवासी संघ जे आहे ते 31 ऑक्टोबर 2018 यामध्ये जवळजवळ 1652 झोपड्या असतानाही SRA अधिकाऱ्यांनी त्या उत्तरामध्ये लिहिलंय की 1407 झोपड्या दाखवण्यात आल्या. ही पहिली चूक आहे. त्यामध्ये दुसरा प्रश्न माझा असा आहे की हे तफावत म्हणजे अधिकाऱ्यांनी हे चुकीचं उत्तर दिलंय, ते पहिले मी निदर्शनास आणते. दुसरं, स्थानिक उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी निष्कासन यांच्याकडे प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना परिशिष्ट 2 चा दाखला मिळण्याबाबत विनंती केली असता सदर जागा ही मुंबई महानगरपालिकेच्या रेकॉर्डनुसार खेळाचे मैदान आरक्षित असल्याचे निदर्शनास आले. प्रेमनगर झोपडपट्टीची जागा खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित असतानाही मेसर्स सिगतिया या तत्कालीन विकासकाला परिशिष्ट 2 चा दाखला कसा व कोणाच्या दबावाखाली मिळाला SRA कडून हे विचारलं पाहिजे की खेळाचं मैदान असताना मग SRA ला गेलं कसं. हा दुसरा प्रश्न. तिसरा, आत्ताच यांची एक त्या गृहनिर्माण संस्था जी आहे तर त्यांची एक मीटिंग झाली, त्यांची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये 1120 पात्र आहेत असं नमूद केलं आहे आणि केवळ 753 पात्र झोपडपट्टी धारक असल्याची नोंद आहे. तर 1120 सभासदांनी मतदान केली अशी नोंद आहे. म्हणजे बोगस मतदार कसे घुसले, हा माझा तिसरा प्रश्न आहे. त्यानंतर सगळ्यात गंभीर म्हणजे जे भूमाफिया, झोपडपट्टी माफिया यांनी काही लोकांना परस्पर काही झोपड्या जागा विकल्या, त्याचं 25 लाख रुपये घेतले, अशा काही लोकांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. या भूमाफिया, त्याचं एक नाव मी पुढे आणते, संजय कदम नावाचा कोणतरी व्यक्ती आहे. तर यांच्याकडे खार, सांताक्रूज, विलेपार्ले अशा ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मराठी माणसाकडनंच हे अशा खोट्या पद्धतीने झोपड्या विकण्याचा कार्यक्रम केलेला आहे. अशा त्याचा कुठेतरी संशय आहे. तर ह्या सगळ्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे की एवढं सगळं चाललंय? त्या झोपडपट्टी धारकांचं खरं तर कोट्यावधींचं भाडं आहे. म्हणजे त्या झोपडपट्टीवाल्यांचं म्हणणं आहे की आमचं जवळजवळ 499 कोटी 61 लाख एवढं भाडं थकीत आहे. परंतु SRAच्या जे काही पत्र आमच्याकडे प्राप्त आहे ते म्हणतात फक्त 81 कोटी आहे. त्यामुळे हा खूप मोठा घोटाळा आहे सभापती महोदय. यामध्ये सरासर झोपडपट्टीवासियांना फसवण्याचे कार्यक्रम चालू आहे आणि याच्या मागे कोण आहे? माझी विनंती आपल्याला आहे की यामध्ये आपण उच्चस्तरीय चौकशी करणार का? सभापती महोदय, या प्रेमनगर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था याच्यामध्ये पात्र झोपडपट्टी धारक हे 1407 हे आपल्याकडच्या सर्वेक्षणानुसार आढळलेले आहेत. सन्माननीय सदस्य कायंदेताई जे म्हणतात की ती संख्या अधिक आहे, तर जी काही सन्मान्य सदस्यांच्याकडे जर अधिकची यादी असेल, कारण पात्र झोपडपट्टी धारकांच्या करता आपण एक तारीख निश्चित केलेली असते, त्या तारखेच्या पूर्वी नोंदलेल्या झोपड्या आपण या ठिकाणी अधिकृत म्हणजे आपण त्या ठिकाणी त्याला ग्राह्य धरतो. पण तरी सुद्धा सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंदे सांगतायत ती माहिती ग्राह्य धरून आपण अधिकचे जर काही ह्याच्यामध्ये शिल्लक राहिले असतील तर त्याचा सर्वे करू आणि सर्वे केल्यानंतर तपासून त्यामध्ये आपण पुढचा निर्णय घेऊ. सन्मान्य सभापती महोदय, या संदर्भामध्ये सिगतिया कन्स्ट्रक्शन ज्यांचा उल्लेख या ठिकाणी सन्मान्य मनीषाताईंनी केला, तर या केसमध्ये या प्रकरणामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय एक वाधवान ग्रुप आणि DHL चा वाधवान ग्रुप यांचा PMLA ऍक्ट 2002 अंतर्गतची चौकशी ही त्याच्यामध्ये सुरू होती आणि ईडीनं याच्यामध्ये काही प्राथमिक आदेश हे 5/3/2022 रोजी या ठिकाणी देऊन
इथल्या कामाची परिस्थिती जैसे थे ठेवा अशा पद्धतीचे त्या काळामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय ईडीनं आदेश दिलेले होते। तदनंतर सन्मान्य अध्यक्ष महोदय या ईडीच्या आदेशाला नंतर जी स्थगिती त्यांनी उठवली त्याप्रमाणे पुढची कार्यवाही आपण केली। सन्मान्य ताईंचं म्हणणं आहे की जवळपास किती कोटी म्हटलं तुम्ही 800 कोटी थकलं भाडं 400, पण आज रोजी आपल्याकडच्या पात्र झोपडपट्टीधारकांचं 103 कोटी रुपयांचं भाडं थकीत आहे, ही आपल्या दप्तरी नोंद आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आपलं म्हणणं आहे ज्यादा भाडं थकलंय आणि विभागाचं म्हणणं किंवा SRAचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आमच्याकडे जी नोंद आहे ती 103 कोटी रुपयाचीच आहे। पण तरी सुद्धा जसं मगाशी पात्र झोपडपट्टीधारक तपासायची आपण पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला, तोच या भाड्याच्या बाबतीत सुद्धा घेऊ। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य ताईंनी सांगितलं की खुल्या जागेचा वापर केला आणि त्या ठिकाणी काही झोपड्या म्हणजे त्या ठिकाणी काही बांधकाम केलं खुली जागा सोडायची असताना, तशी वस्तुस्थिती आहे। हे प्राथमिक तपासणीमध्ये निदर्शनाला आलेलं आहे की जी खुली जागा सोडायची होती बांधकाम व्यतिरिक्त तिथं सुद्धा काही अशा जे काही लोक आहेत त्या लोकांनी अशा पद्धतीचं बांधकाम केलं। आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये झोपडपट्टी माफियांच्या नावे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील जुहू पोलीस ठाण्याला 21/11/2022 ला एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे। त्याचा क्रमांक 1564/22 कलम 427 506 भारतीय दंडविधान असा आहे आणि ज्याचा उल्लेख सन्माननीय मनीषाताई कायंदेंनी केला। त्याच्यामध्ये एक व्यक्तीचं नाव आहे ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, त्याचं नाव आहे सतीश शेलार। आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे श्री संजय कदम आणि आणखीन एक व्यक्तीचं नाव आहे संजय साखळे। अशा पद्धतीनं या लोकांच्या वरती तिथं दमदाटी करणं, खुल्या जागेत काही बांधकाम करून ते परस्पर विकणं, त्याच्यासाठी काही लोकांच्याकडनं पैसे घेणं, पैसे मागायला परत गेल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देणं। तर सन्मान्य